नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन सिंपो या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण पाहणार आहे रेशन कार्डची ई-के-वाय-सी नेमकी कशाप्रकारे करायची. बघा, रेशन कार्ड ही आयुष्यमान भारतसारखी योजना असेल, रेशन वितरण असेल किंवा ॲड्रेस प्रूफ असेल किंवा शासनाच्या विविध नवनवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला रेशन कार्ड लागतं. परंतु या रेशन कार्डमध्ये कधी-कधी आपलं संपूर्ण नाव नसतं, एखाद्या मेंबरचं नाव ॲड करायचं असतं किंवा लग्न झाल्यामुळे नाव चेंज झालेलं असतं किंवा नावच चुकीचं असतं किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचं मृत झाल्यामुळे त्याचं नाव त्यात कमी करायचं असतं. अशा विविध कारणांमुळे तुमचा राशन कार्डचा डाटा आणि आधार कार्डचा डाटा हा मॅच होत नाही. अशा वेळेस रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करणं गरजेचं ठरतं, कारण सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं रेशन कार्डची ई-के-वाय-सी नेमकी ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप करायची होती आज आपण पाहणार आहे. चला सुरू करूया. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आधार फेस आयडी नावाचं ॲप तुमच्या मोबाईल इन्स्टॉल करायचं आहे, जे आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचं असणं गरजेचं आहे. कारण की भरपूर फ्रॉड होत आहे, त्यामुळे तुम्हाला ऑथेंटिक ॲप इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, मेरा ई-के-वाय-सी जे की नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर एफ-सी-ए डिव्हिजन यांच्याद्वारे लॉन्च केलेलं आहे. त्यांचाच ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. दुसरं कोणतंही ॲप इन्स्टॉल करायचं नाही, ज्याचं नाव मेरा ई-के-वाय-सी असं आहे. हे ॲप मी माझ्या मोबाईल इन्स्टॉल करून घेतलं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल. ओपन झाल्यावर तुम्हाला काही कन्सेप्ट विचारेल, जे तुम्हाला अलाऊ करायचे आहेत. अलाऊ केल्यावर बघा, तुम्हाला त्या फेस ई-के-वाय-सी रेशन कार्ड होल्डर्स ओन्ली स्टेट निवडायचं आहे. मी महाराष्ट्र नसल्या कारणाने महाराष्ट्र निवडतोय. व्हेरिफाय लोकेशनवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. रेशन कार्डला आधार लिंक करायचं असल्याने आधार नंबर टाकायचा आहे आणि जनरेट ओ-टी-पीवर क्लिक करायचं. तुमच्या आधार संलग्न मोबाईलवर एक ओ-टी-पी पाठवला जाईल, तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर जो खाली कॅप्चा दिलेला आहे, तो तुम्हाला इथे टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यावर तुम्हाला इथे बेनिफिशियरी डिटेल्स, जसं की तुमचं नाव रेशन कार्डवर जसं नाव आहे तसं दाखवलं जाईल. होम स्टेट म्हणजे तुमचं राज्य इथे दाखवलं जाईल. तुमचं कार्ड नंबर इथे दाखवला जाईल. होम डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा इथे दाखवला जाईल. के-वाय-सी अप्रूव्हल आहे की नाही हे इथे दाखवलं जाईल. तुमचा रेशन कार्डचे शेवटचे 4 अंक दाखवले जातील. तुमची के-वाय-सी स्टेटस येस आहे की नाही हे इथे दाखवलं जाईल. माझी स्टेटस येस आहे, तरी मी तुमच्यासाठी फेस ई-के-वाय-सी कशाप्रकारे करायची हे दाखवून देणार आहे. त्यासाठी तुम्हाला खाली फेस ई-के-वाय-सी यावर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे कन्सेंट विचारली जाईल, त्यावर तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्याबरोबर बघा, तुमचा लाईव्ह फोटो इथे घेतला जाईल. यासाठी इथे जी सर्कल आहे याच्यामध्ये तुम्हाला चेहरा घ्यायचा आहे आणि जेव्हा ग्रीन होईल तेव्हा डोळे ब्लिंक करायचे, चालू बंद करायचे, ऑटोमॅटिक तुमचा फोटो घेतला जाईल. बघा, फोटो घेतल्यानंतर ई-के-वाय-सी स्टेटसमध्ये तुम्हाला दाखवलं जाईल ई-के-वाय-सी रजिस्टर्ड सक्सेसफुली. टाईम आणि तारीख इथे दाखवलं जाईल. तुमची के-वाय-सी सक्सेसफुली झालेली आहे. रेशन कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक झालेलं आहे. जर तुम्ही नाही केलं तर तुमचं नाव शिधापत्रिकेतून वगळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं ई-के-वाय-सी लवकरात लवकर करून घ्या रेशन कार्डची. आणि ई-के-वाय-सी करत असताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम, काही अडचणी येत असतील, तुम्ही आम्हाला कमेंट करा. तुमच्या सर्व कमेंटचं उत्तर आम्ही लवकरात लवकर देऊ. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या सचिन सिंह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.